खूप भारी वाटतंय. एकतर जे खरंच आपण ऐकलं होतं दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, ते जे फिलिंग असतं ते मला या जन्मात बघायला मिळालं. याच्यापेक्षा दुसरं सुख नाही आहे. हे सगळे जे कंटेंट क्रिएटर आहेत, मला तर असं वाटतं की साहित्य पुस्तकं विकत घेण्याचं प्रमाण कमी आहे, पण ह्या सगळ्यांनी मराठी भाषा टिकवली. म्हणजे खरं पाहिलं तर हे खरे अधिकारी आहेत मराठी साहित्य संमेलनाला घेऊन जायचे. तर आम्ही तुम्हाला घेऊन जात नाहीत, तुम्ही मराठी भाषेला वाचवलं त्या कंटेंटच्या माध्यमातून. मराठी भाषा संपत चालली, वाचवा वगैरे. साक्षात ज्ञानेश्वर माऊलींनी अमृताला जिंकणारी माझी भाषा आहे असं सांगितलेलं आहे. त्यामुळे हे वाचवावीच असा काय प्रकार नाही. तुम्ही तुमची भाषा वाड्या वस्त्यावरची बिंदास भाषा बोलली पाहिजे. जेवढे काही वेगवेगळे फॉर्म येतं तर त्याच्यातून जे साहित्य समोर येते तर ते आत्ताच्या बदलत्या काळात आपण त्याला साहित्य म्हणू शकतो. साहित्य आपण जड वगैरे असं म्हणतो, ज्यांना पण असं वाटतं त्यांनी फकीरा कादंबरीपासून सगळ्यांनी सुरुवात केली पाहिजे. फकीरा ही कादंबरी इथून सुरुवात करा. नमस्कार, मी जनार्दन. तुम्ही पाहताय लेट्सअप. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या सर्व साहित्यिक रसिक प्रेमी मंडळींना घेऊन प्रवासी साहित्य संमेलनाची ट्रेन दिल्लीकडे प्रस्थान करते आहे. आपल्यासोबत सर्व महाराष्ट्रातील प्रसिद्ध यूट्यूब कंटेंट क्रिएट करणारी जी मंडळी आहे त्यांच्याशी आपण आता संवाद साधतोय की त्यांना त्यांच्या नजरेत, तरुणाईच्या नजरेतून या संमेलनाकडे ते कसं पाहतायत. नमस्कार, मी मेघा पवार. मी लातूरवरून आली आहे. टिपिकल इंडियन गर्ल म्हणून मला तुम्ही ओळखतच असाल. तर खूप छान वाटतंय आणि मी पहिल्यांदा साहित्य संमेलनासाठी चालली आहे, तर मी खूप जास्त एक्सायटेड आहे. आणि खरंच खूप भारी वाटतंय की आम्ही, म्हणजे मी स्पेशली लातूरची आहे, तर इतक्या लहान सिटीमधूनही आम्हाला हा सगळा चान्स भेटतो यायला किंवा काय, तर खूप भारी वाटतंय. आणि सगळे सपोर्टही करतात आणि कंटेंट क्रिएटर्सची खूप वाईड लार्ज ह्याच्यामधून आम्हाला म्हणजे ओळखी झाल्या बघायला भेटतात किंवा ओळखी खूप चांगला भेटतात आणि भारी वाटतंय, मजा येते आणि प्रवासही खूप छान होतोय. म्हणजे मजा मस्ती चालू आहे आणि मस्त आहे. नमस्कार, मी उत्कर्ष कुदळे. माझा गप्पा कट्टा पॉडकास्ट चॅनल आहे मराठी. तर आज आपण वेगवेगळ्या कंटेंट क्रिएटर्ससोबत जातोय, साहित्यिक लोकांसोबत बोलतोय, कवी आहे तिथं, वेगवेगळा एक्सपिरियन्स आम्हाला मिळतोय प्रत्येकासोबत बोलून. प्रत्येकाची एक कंटेंट बनवायची वेगळी पद्धत आहे, ज्याने ते मराठीला वेगवेगळ्या प्रकारे रिप्रेझेंट करते. प्रत्येक जिल्ह्यानुसार आपली भाषा बदलती, तर त्या प्रत्येक भाषेतील लहजा, त्याची जी गोडवा आहे ती प्रत्येक गोष्ट समजायला मिळते. आणि आता साहित्यिक लोकांसोबत प्रवास केल्यामुळे थोडी आमच्या ज्ञानात पण भर पडते. तर आम्ही सगळ्यांना हेच सांगू की तुम्ही लवकरात लवकर या दिल्लीला आणि या साहित्य संमेलनाचा आस्वाद घ्या, आपल्या मराठी भाषेचा आस्वाद घ्या. खरं तर हे आगळे वेगळे कवी संमेलन आहे. ह्याच्यामध्ये यूट्यूबर्सवाले पण आहेत आणि सगळे लोक जण दिल्लीला जमा झालेत. ह्या गाडीमध्ये कवी संमेलन, भारूड, पवाडा, यूट्यूबर्स यांनी एकदम चांगल्या प्रकारे एक प्रचार आणि प्रसाराचे काम केलेलं आहे की बाबा दिल्लीपर्यंत तुम्ही आले पाहिजे आणि आपली भाषा तिथपर्यंत पोचली पाहिजे. नमस्कार, मी संजय. खासरे टी व्ही हा प्लॅटफॉर्म आहे माझा आणि आत्ता आपल्यासोबत इथं वैभव दादा पण आहे की क्रिएटर्सला घेऊन हा सगळा प्रवास करायचा. ही कल्पना खूप इंटरेस्टिंग होती. हे कसं झालं, काय झालं, याबद्दल जरा थोडं आम्हाला सांगा. दिल्लीला जेव्हा साहित्य संमेलन करायचं ठरलं तेव्हा खूप पहिल्यांदा असं नेमकं कळत नव्हतं कसा प्रतिसाद मिळेल, काय घडेल. आणि मग तेव्हा असं एक चालू होतं की जे साहित्य संमेलनाला असा एक वर्ग आहे की जो दरवर्षी काही करून साहित्य संमेलनाला अटेंड करतो. तो जो वर्ग आहे ना, तो आपण असं काय म्हणतो त्याला, आपण पर्यटन म्हणून तिकडे जाणारे लोक नाही आहेत. साहित्य संमेलनाला जाणारा माणूस हा आस्थेने मनापासून जातो, हा एक भावना आम्हाला जाणवली. आणि मग ते सगळ्यांनी रेल्वे ही त्यांची प्रायोरिटी होती की आम्हाला रेल्वेची काही व्यवस्था होईल का. मग त्याच्यानुसार रेल्वे मंत्रालयाशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर झालं की आपण एक स्पेशल ट्रेन तयार करू. मग जेव्हा स्पेशल ट्रेन करायचं ठरलं तेव्हा असा मुद्दा आला की जवळजवळ महाराष्ट्रातले 1,500 साहित्यिक, कलाकार, लेखक एकत्र प्रवास करणार आहेत. तर मग तो प्रवास अजून रंजक कसा करता येऊ शकेल. मग या चाकाचा आपला जो प्रवास चालू असेल त्या प्रवासामध्येच एक वेगळं साहित्य संमेलन घडू शकतं का, ही कल्पना आली. आणि मग त्याला टायटल ठरलं की मराठी साहित्य यात्री संमेलन. पहिल्यांदा नहार सरांच्या डोक्यात ती संकल्पना आली. मग हळूहळू एक एक त्याच्यात आम्ही सगळेजण एकत्र येत गेलो. आणि एका पॉईंटला असं आम्हाला लक्षात आलं की हा जगातलाच पहिला प्रयोग आहे की एवढ्या मोठ्या संख्येने साहित्यिक एवढा लांबचा प्रवास एकत्र करणार आहेत. आणि मग काम करायची ताकद अजूनच वाढली. मग त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाकडून
आपले मराठी भाषा मंत्री उदय सामंत ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाले. त्यांनी अनेक गोष्टींमध्ये ताकद दिली, इनिशिएटिव्ह घेतला. मग त्याच्यानंतर जर आपण एक वेगळं साहित्य संमेलन याच्यामध्ये घडतं या निमित्ताने, मग त्याला एक स्ट्रक्चर असावं. मग त्याच्यामध्ये आपण या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून तरुणांमधले आवडते लेखक शरद तांदळे सर, त्यांना त्या याच्यामध्ये निमंत्रित केलं. आणि असं करत करत हा जो प्रवास सुरू झाला, आज हा एका पॉईंटला आपण असं थांबलेलो आहे की त्या अख्ख्या रेल्वेमध्ये जेवढे काही 1500 लोक आहेत ते सगळेजण एक परिवारासारखे एकत्र आले आहेत आणि एक अख्खं परिवारच झालेलं आहे सगळ्यांचं एकत्र. आणि असाच हा आपण दिल्लीपर्यंत जातोय जोरदार. मित्रांनो, जेव्हा जेव्हा आपण मराठी साहित्य किंवा डिजिटल कंटेंट म्हणजे काय तर डिजिटल साहित्य, आणि या मराठी डिजिटल साहित्याच्या जर थोडंसं आपण मागं गेलो, शोधत गेलो, तर आपल्याला यूट्यूब क्रिएटर, नंतर इन्फ्लुएन्सर, रील्सवरती कॉन्टेंट बनवणारे, अशी बरीच नावं काय आपल्याला आता टर्मिनॉलॉजी आपण वापरतोय. पण मराठी डिजिटल साहित्याचा जर विचार केला ना, तर हे सगळं करण्यासाठी एक किडा लागतो अंगात. आणि माझा मित्र जो या प्रवासापासून मला डे 1 पासून सोबत आहे, 2016-17 पासून आम्ही यूट्यूब करतोय, तर सूरज आहे. सूरजला आपण एकंदरीत या सगळ्या प्रोसेसबद्दल काय वाटतंय? सूरज, तूच सांग. खूप भारी वाटतंय. एकतर जे खरंच आपण ऐकलं होतं, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, ते जे फिलिंग असतं ते मला या जन्मात बघायला मिळालं. याच्यापेक्षा दुसरं सुख नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साहित्य संमेलन काय असतं हे आत्तापर्यंत टी व्हीत बघितलं होतं आणि साहित्य संमेलनाबद्दल फक्त ऐकलं होतं घरच्यांकडनं किंवा कुठून तरी. आणि आज जेव्हा पहिल्यांदा खरंच म्हणजे सोशल मीडियामध्ये जे काम करतात त्या सगळ्यांना जेव्हा इथे बोलवलं जातं आहे, मला माहीत नाही आमची किती तेवढी पात्रता आहे का नाही, कारण जे खरंच साहित्यात काम करतात त्यांना खरंच म्हणजे शब्द भंडार त्यांचा मोठा असतो. आम्ही फक्त प्रयत्न करत असतो. पण हे बघितल्यामुळे आम्हाला पण स्फुरण येणार आहे की अजून मराठीचा वापर आम्ही आमच्या कंटेंटमध्ये कसा काय करू शकतो. आणि या सगळ्याच टीमचे खरंच खूप खूप आभार की आमच्यासारख्या मराठी क्रिएटर्सलासुद्धा नेत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही जरा काय झालं आहे की आम्ही आज सगळेच जण बऱ्यापैकी फ्लाईट्सने वगैरे जातो, पण ट्रेननी जाण्याची जी मजा आहे, इथे एक साहित्य संमेलन भरलं आहे, इथे वेगवेगळ्या गमती जमती चालू आहेत, इथे ज्या गप्पा चालल्या आहेत त्या पण साहित्याबद्दल आहेत, इथे जी गाणी म्हणली जात आहेत तीही मराठी साहित्यातली आहेत, आणि इथे काय म्हणू अनेक कवी किंवा अनेक जणं बसलेली आहेत. सो त्यांच्याशी गप्पा मारताना लक्षात येतं की आम्ही म्हणतो की आम्ही मराठीत चॅनल चालवतो आहे, पण अजून मराठीबद्दल आम्हाला किती कमी ज्ञान आहे हे सुद्धा लक्षात येतं आहे. सो परत एकदा सगळ्या टीमचे आभार आणि अभिनंदन की आम्हाला सगळ्यांना या ट्रेनमध्येच तुम्ही अनुभव दिला की काय असतं मराठी साहित्य संमेलन. येस. तर या साहित्य यात्री संमेलनाचे अध्यक्ष आणि आमच्या सगळ्यांचे एकदम लाडके शरद तांदळे सर आत्ता आपल्यासोबत आहेत. सर, क्रिएटर्सच्या मध्ये तुम्ही उभं आहे, काय वेगळा एक्सपिरियन्स आत्ता तुम्हाला क्रिएटर्ससोबत संवाद साधतो? पहिले तर पुस्तकं लिहिणारे साहित्यिक असतात ह्या मताचा मी नाही आहे. कारण की साहित्याचा अनेक प्रकार आहेत. म्हणजे कविता आहेत, पोवाडे आहेत, गाणे आहेत. त्याच्यात डिजिटल जे काम करतात, सोशल मीडियावर कंटेंट बनवत आहेत, ते एक प्रकारचे शॉर्ट स्टोरीज असतात. शॉर्ट्स मराठी भाषेचे वेगवेगळे डायमेन्शन आम्हालाच पाहायला मिळतात. म्हणजे उदाहरणार्थ मी याचं पाहिलं होतं, आता काय चहा मसाला टाकून देता का आम्हाला भाजी करून. म्हणजे हे सगळे जे कंटेंट क्रिएटर आहेत, मला तर असं वाटतं की साहित्य पुस्तकं विकत घेण्याचं प्रमाण कमी आहे, पण ह्या सगळ्यांनी मराठी भाषा टिकवली. म्हणजे खरं पाहिलं तर हे खरे अधिकारी आहेत मराठी साहित्य संमेलनाला घेऊन जायचे. तर आम्ही तुम्हाला घेऊन जात नाहीत, तुम्ही मराठी भाषेला वाचवलं आहे त्या कंटेंटच्या माध्यमातून. त्यामुळं कारण की सगळेजण इंग्लिश बोलत आहेत आणि पुस्तकाकडे कोणी जात नाही. हे ज्यावेळेस कन्सेप्ट आली की डिजिटल क्रिएटर यासोबत पाहिजेत, म्हणलं डिजिटल क्रिएटर ही सेपरेट ओळख का असावी? हे मराठी साहित्यिकच आहेत, प्रकार वेगळा असेल. तर मी ह्या सगळ्यांना नवीन आहेत, सगळे तरुण पिढीत आहेत, ते येणाऱ्या काळात अजून अभ्यास करतील, पुढे नेतील आणि मराठी भाषेचा झेंडा आपण म्हणतो सगळीकडे फिरवायचा आहे. तर तो झेंडा फिरवायचा म्हणजे झेंडा घेऊन कुठं जाणार आहे आपण? तर तो झेंडा फिरवण्याच्या जागाच ह्या आहेत. तर मला असं वाटतं की ह्या साहित्य यात्री संमेलनात हे सगळे सहभागी झालेत. तर हे आयोजकांकडून थँक्यू नाही आहे, तर तुम्ही आमचा सन्मान केला की ह्या यात्री संमेलनात तुम्ही सगळे आलात आणि मराठी भाषेला तुम्ही टिकवतायत. तुमच्या रील्स व्हॉट्सअपवर, फेसबुकवर सगळीकडे आहेत. तर खरं हे काम हे करतायत, तर या काम असंच करत राहा. आणि आम्हालाही तुमच्याकडून बरंच काही शिकायला मिळतं, जे की आम्ही मान्य करत नाहीत. बरेचसे साहित्यिक मान्य करत नाहीत आम्ही तुमच्याकडून शिकतो म्हणून, पण ह्या सगळ्यांकडून लोक सोशल मीडियावर शिकत राहतात आणि स्वतःत बदलाव करत राहतात. तर तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा आणि सगळ्यांना धन्यवाद, तुम्ही इथं आलात म्हणून ह्या साहित्य संमेलनाला एक वेगळी झालर लागली मी म्हणतो. तर तुमच्यामुळं हे संमेलन सुंदर होईल. नाहीतर
मी संमेलनाचा अध्यक्ष आहे, हे कट कर बरं का वाटलं सर, पण म्हातारे चेहरेच कवर बघायचे. तर सगळे प्रसन्न चेहरे बघून नाही तर मी म्हणायचं मराठी भाषेच्या अनुषंगाने आपण ज्यावेळेस तिथे एकत्र झालो तुम्ही म्हणता उतरा खाली. तर मराठी भाषा अशी आहे की एकदम मोकळी आहे आणि त्या मोकळ्या भाषेला आपण वापरतो, आपण बोलतो तीच प्रमाण, आपण जे ऐकतो आणि बोलतो तीच अभिजात. त्यामुळे वेगळं काही बोलण्याचा प्रयत्न होऊ नये. आपण जे बोलतो तीच फायनल भाषा आहे आणि तुम्ही जो कंटेंट बनवत आहेत तीच मराठी आहे. त्यामुळं तुम्ही पहिले हकदार आहे त्या संमेलनाचे. तुम्ही इथं आलात त्याबद्दल धन्यवाद. मराठी वाचनाचा साहित्याचा हा विषय सगळा. तर साहित्य आपण जड वगैरे असं म्हणतो, ज्यांना पण असं वाटतं त्यांनी फकीरा कादंबरीपासून सगळ्यांनी सुरुवात केली पाहिजे. फकीरा ही कादंबरी इथून सुरुवात करा, साहित्याची गोडी 100% लागणार. आणि सगळे अशी ओरड असते नाही का मराठी भाषा संपत चालली, वाचवा वगैरे. साक्षात ज्ञानेश्वर माऊलींनी अमृताला जिंकणारी माझी भाषा आहे असं सांगितलेलं आहे. त्यामुळे हे वाचवावीचं असा काय प्रकार नाही. तुम्ही तुमची भाषा वाड्या वस्त्यावरची बिंदास भाषा बोलली पाहिजे. न आणि न हे सगळे हाणले पाहिजे मधले. तुम्ही जे बोलते रिअल बिंदास बोला, जे वाचता तुमची आर्ट प्रेझेंट करा, कारण जग खूप मोठं आहे. आणि घुसा बिंदास. आपली भाषा ना, आनंद शिंदे हा सगळ्यात मला असं एक्सपेरिमेंटल माणूस वाटतो. डबल मिनिंग जरी गाणे असले, शिवी नाही बाई, एकही शिवी नाही, फक्त शब्दावर खेळ आहे. मराठी भाषेचा उत्तम नमुना याच्यापेक्षा दुसरा कुठलाच नाही. आपल्याकडं संबाटा नावाचा एक रॅपर आहे, या सगळ्यात ॲस्थेटिक पद्धतीने रॅप तो भाई मांडतो असं मला वाटतं, म्हणजे ॲज माय नॉलेज. पण जिथं जिथून आपण येतो, ज्या ज्या जागेवरून तिथली भाषा ग्रो करा. कारण तुमच्या भाषेत तुम्ही बोलले तर तुमच्या भाषेत बिझनेस क्रिएट होणार आहे, तुमचेच लोक कामाला लागणार आहे आणि अशीच भाषा ग्रो होणार आहे. त्यामुळं कवित वाचत राहा, काय नाही, जे भेटेल ते हाता घालून घालत राहायचं. नजरे घालून गेलं तर तुम्हाला अजून 2 गोष्टी एक्स्ट्रा कळणार आहे. तुमचा लॉस आहे नाही, पण ते काहीतरी लक्षात राहणार तुमच्या. आणि हे सगळं आपल्या भाषेमुळे. संत तुकाराम वर्ल्ड वाईड माणूस आहे. संत तुकाराम जगद्गुरू उगाच म्हणत नाही, जगद्गुरू माणूस आहे. प्रत्येक अभंगात काहीतरी एक तुम्हाला पिक्चरही सापडू शकतो किंवा काहीही सापडू शकतं. एवढी श्रेष्ठ भाषा आहे, एवढ्या भाषेत आपलं डीपली काम झालेलं आहे. त्यामुळे आपली भाषा आपल्याच खांद्यावर घेऊन मिरवायची जबाबदारी आपली. माझं नाव अक्षय बिक्कड, मी द पोस्टमन नावाचं यूट्यूब चॅनल चालवतो. आणि हा जो एक उपक्रम आहे त्याबद्दल आता आपण सगळेजण खूप भरभरून बोललेले आहेत. हा वेगळा आणि पहिल्यांदाच असा झालेला उपक्रम आहे. पण याच्यामध्ये हा काय फक्त 1.5 दिवसांचा प्रवास नाही जाण्याचा आणि येण्याचा. याच्यामध्ये इथं सगळ्यांच्या गाठीपेटी झाल्यात, ओळखी झाल्यात. आता हा खूप लाँग टर्म ह्या सगळ्यांचं असोसिएशन राहणार आहे. सर्वांचं नेटवर्किंग इथं चांगलं झालेलं आहे. खूप लोकांच्या विचार असतील किंवा ओळखी झालेल्या आहेत एकमेकांसोबत. तर हे लाँग टर्ममध्ये खूप चांगलं असोसिएशन होऊ शकतं सगळ्यांसोबत. त्यामुळं एक चांगला उपक्रम आहे. येस, थँक्यू. मी प्रमोद निकरड. तसं मी तर कॉन्टेंट क्रिएटर नाही आहे, पण सध्या डिजिटल खंडेराव या यूट्यूब चॅनलवरती एक वेब सिरीज आहे कॅज्युअल संसार. तर त्याच्यात मी एक पुरूचं कॅरेक्टर करतो. तर ह्या साहित्य संमेलनाला मला येण्याची संधीच माझ्या भाषेमुळं मिळाली. म्हणजे त्या सिरीजमध्ये ऑडिशनसाठी जी भाषा पाहिजे होती ती भाषा मला ज्या ठिकाणून येतो ती भाषा येत असल्यामुळेच माझं त्यामध्ये सिलेक्शन झालं. आणि आज मी ज्यांना जेवढे आत्ता सगळे कॉन्टेंट क्रिएटर आहेत यूट्यूबर्स, तर त्यांना मी यूट्यूबवरती पाहत आलो, तर त्यांना आज मला समोर पाहण्याची भेटण्याची संधी मिळते. आणि हे जे प्रवासी साहित्य संमेलन आहे याच्यामध्ये मला शीघ्रकवी त्यांचं साहित्य म्हणा, त्यांच्या कविता म्हणा, मला लगेच ऐकायला मिळाल्या. इथं वेगवेगळे क्रिएटर्स येतात. तर हा जसं शरद तांदळे सर म्हटले की साहित्य फक्त लिखित स्वरूपाचं जे आहे साहित्य तेवढंच मर्यादित नाही, तर ते आता तुम्ही त्याचं माध्यमानुसार आता त्याचं स्वरूप पण बदलतं आहे. तर जेवढे काही वेगवेगळे फॉर्म येतं तर त्याच्यातून जे साहित्य समोर येतं तर ते आत्ताच्या बदलत्या काळात आपण त्याला साहित्य म्हणू शकतो. आणि मला ह्या सगळ्या क्रिएटर्सकडून, जे साहित्यप्रेमी येतं, साहित्यिक येतं, यांच्याकडून ह्या प्रवासात बऱ्याचशा गोष्टी नवीन पाहायला मिळाल्या, शिकायला मिळतात. आणि पुढच्या 3 दिवसात पण त्या आणखी निश्चित पाहायला मिळतील, शिकायला मिळतील, याची मला खात्री आहे. थँक्यू.